मुंबई वडाळा नायगाव नाका येथील महागणपती नायगावेश्वर या गणेशोत्सव मंडळामध्ये बाप्पा विराजमान झाल्यात। मंडळाचं 96वे वर्ष आहे। दरवर्षी हे मंडळ नवनवीन देखावे उभारत असतं। यावर्षी मंडळाने संतांची महती सांगणारा देखावा साकारलाय। त्यासोबतच त्यांच्या कार्याचं वर्णनही केलंय। बाप्पाच्या मागे विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे। नमस्कार, आता मी आलेली आहे वडाळा नायगाव नाका येथील महागणपती नायगावेश्वर या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आणि या मंडळाचे कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते आपण म्हणू शकतो किरण ठाकूर आपल्या सोबत आहेत। तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। सगळ्यांना नमस्कार। आणि काय यावर्षीची संकल्पना एकूणच केलेली आहे? तसं संकल्पना म्हणजे आम्ही काय केलं, पहिल्यांदा सिनेमा आणि यांची लाट असायची इथे सांस्कृतिक कार्यक्रमात। 1986 पासून आम्ही संत परंपरा इकडे लोकांसमोर आणायची ठरवलं। महाराष्ट्रातल्या तमाम नामांकित कीर्तनकारांना आम्ही इथे दरवर्षी गणेशोत्सवात बोलवतो। रोज नवीन कीर्तनकार येऊन इथल्या जनतेचं प्रबोधन करतात। त्याचाच हा भाग आहे। इथे बघा, तुम्ही बघाल तर 8 संतांचं इथे दर्शन आपण घडवलेले आहे, त्यांची माहिती थोडक्यात दिलेली आहे आणि हे असंच लोकांना पण खूप भावतं आणि आम्हाला पण त्याचं जास्ती समाधान होतं। फक्त झालंय काय की नगराची स्थिती बदलते, एरियाची स्थिती बदलते, आम्हाला मुख्य ठिकाण असं अजून मिळालेलं नाही आहे। तरी उत्साहानं आम्ही आता पुढच्या 4 वर्षात 100 गाठू, आम्ही शतक महोत्सव गाठू। अगदीच, आणि त्यासाठी खूप शुभेच्छा। आणि या गणेशोत्सवानिमित्त गोवर्धन कडून तुम्हाला एक छोटीशी भेट, कारण गोवर्धन तूप हे गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेलं आहे, त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करा गोवर्धन तुपासोबत।